नमस्कार, आपण पाहतात डिजिटल मुंबई वार्ता। मुंबई गोवा महामार्ग दिरंगाईमुळे अपघातात मृत्युमुखी पडलेले 25,000हून जास्त कोकणकर यांच्या मृत्यू जबाबदार कोण, हे शोधून काढून त्यावर कारवाई करणे। इतर राज्यात भूसंपादन करताना शेतकरी बांधवांना दिला जातो तसा मोबदला कोकणातील शेतकऱ्यांना देणे, पत्रकार वारिसी यांचे बलिदानास न्याय देणे, रखडलेल्या कोकण विकास व कोकणातील वाढती बेकारी तसेच त्यामुळे व्यसनाधीन झालेले तरुण पिढी, जंगली श्वापदे यांना करण्याचे प्रतिबंधक करणे, कोकणात विनाशकारी प्रकल्पाऐवजी विकासशील प्रकल्प आणणे, कोकण वैज्ञानिक विकास महामंडळ लवकरात लवकर स्थापन करावे आदी मागण्यांबाबत मुंबई मराठी पत्रकार संघाचे समाजसेवक श्रीधर कदम, यशवंत दरेकर, संतोष घाग, उदय सुर्वे, विजय पवार, राजू मुलूक, ॲडव्होकेट प्रथमेश रावराणे, अनिल कांडगे, संतोष गुरव व इतर सदस्य यांनी शासनाप्रती उद्विग्नता व्यक्त केली। समाजसेवक श्रीधर कदम यांनी यावेळी सांगितले की आझाद मैदानावर आंदोलन लवकर आगामी काळात केले जाणार आहे। महामार्ग पूर्ण होण्यासाठी गेली वर्षभर ज्या पद्धतीने योजनाबद्ध आणि कालबद्ध कार्यक्रम आखून पाठपुरावा केला, त्याच्यानंतरही काही ठिकाणी म्हणजे थोडक्यात कासू ते नागोठणे या पट्ट्यामध्ये जे काम आता नागोठण्यापर्यंत आलेलं आहे पूर्ण होत, पण त्याच्या पुढे जे काम आहे ते जलद गतीने व्हावं। जसं गणेशोत्सव कालावधीमध्ये शासनाने त्यांना 5-5 पेवर दिले होते, मशीन दिल्या होत्या आणि काम जलद गतीने झालं, तसं मशीन देऊन ते काम पूर्ण करण्यात यावं। त्याच्यानंतर कोकणातल्या भूसंपादन ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्यात आल्या त्यांना मोबदला देताना जसं गुजरातमध्ये तसं हिमाचल प्रदेशमध्ये सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिली आहे, इकडच्या नगरपालाने ऑर्डर दिली आहे की देशाच्या कार्यासाठी शेतकऱ्यांच्या जर जमिनी घेतल्या जात असतील तर त्यांना मार्केट दराने बाजारभावाने मोबदला दिला पाहिजे। त्या दराने शेतकऱ्यांना वरती जो अन्याय झाला तो आम्ही मोबदला मिळवून देण्यासाठी माननीय रवींद्र चव्हाण साहेबांमार्फत, माननीय श्री गडकरी साहेबांमार्फत लवकरच महसूल मंत्र्यांच्या दालनामध्ये किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक होईल आणि शेतकऱ्यांना न्याय देऊ। त्यामुळे ते शेतकरी आता या मुंबई महामार्गाच्या विरोधात जाणार नाही याची आम्ही काळजी घेतो आहे। त्यानंतर पत्रकार वारिसे यांची जी हत्या झाली त्या बाबतीमध्ये एक ठोस निर्णय घेऊन त्यांच्या कुटुंबियांचं पुनर्स्थापना कशी करावी या बाबतीमध्ये आम्ही शासनाकडे पाठपुरावा सुरू केलेला आहे। त्याच्यानंतर हे जे कोकणामध्ये नवीन मार्ग जाहीर होत आहेत, मग त्याला कॉरिडॉर काय नवीन नावं आहेत, त्यापेक्षा जो इतक्या वर्षाचा मुंबई गोवा महामार्ग आहे तो पहिला पूर्ण करा आणि मग खुशाल तुम्ही बाकीचे मार्ग पूर्ण करा, ही आम्ही मागणी केलेली आहे। आणि कोर्टामध्ये जे आम्ही दावा दाखल केला आमच्या ॲडव्होकेट OS मेतकर साहेबांनी, त्या दाव्यामध्ये कोर्टाने आता 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे की IITचा रिपोर्ट येऊ द्या आणि IITच्या रिपोर्टप्रमाणे आपण परत प्रशासनाला आणि शासनाला जबाबदार धरून आपण ती कामं करू। अशा या कामाचा संपूर्ण पाठपुरावा करण्यामध्ये आम्ही हे सगळं केलेलं आहे। दुसरं, कोकणामध्ये शेती केली जात नाही त्याचं कारण वानर, डुक्कर, गवा, रानगवे वगैरे ह्या सगळी जी आहेत ही श्वापदे इतकी वाढली आहेत आणि दारापर्यंत येतात। वाघ दारापर्यंत येतो, बिबट्या दारापर्यंत येतो, कुत्रे घेऊन जातो, माणसावरती हल्ले करतो। तर शेतीच्या संरक्षणाच्या बंदूक आहेत, पण वापरलं तर बंदूक धरायला अटक होते। तर आम्ही या सगळ्या बंदुका आता पोलीस खात्यात जमा करणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत रोज रात्री आमच्या वाडीत ड्युटी करा। जर बंदुका आहेत आमच्या शेती संरक्षणासाठी आणि संरक्षण करायचं नसेल तर बंदुका आमच्या कुट्टीवरती कशाला द्या। जसंही तुम्ही सांगितलं कोकणाचा विकास नाही तर बका झाला, तर कोकण दोषी कोण आहे? कोकणाचा विकास झाला नाही, कोकणाचा विकास करणारे प्रकल्प आणा, कोकणाचा भकास होणार नाही, कोकणचा विकासाच्या नावावरती कोकण भकास होणार नाही याचा आम्हाला ट्रायपार्टी ॲग्रीमेंट करा, तर आणि तरच कोकणच्या विकासाचे प्रकल्प आम्ही स्वीकारू, अन्यथा कुठचाही प्रकल्प स्वीकारणार नाही हे त्याच्यामागचं धोरण आहे। येणाऱ्या काळात आंदोलन कशा प्रकारे असेल किंवा भूमिका काय असेल पुढे? मित्रांनो माफ करा, आम्ही आंदोलन कधीच जाहीर करत नाही। आम्ही गनिमी काव्याचे महाराजांचे सगळे सैनिक आहोत आणि आम्ही गनिमी काव्याने फक्त 8 दिवस अगोदर आंदोलन जे नियमाने जाहीर करायचा असतो तो जाहीर करतो, त्याच्या अगोदर आमची युद्धाची पूर्ण तयारी होते, त्या ठिकाणी आमचे मावळे पोचलेले असतात, फक्त तोप डागायची असते, तिकडे आंदोलन सुरू होतं। ते कसं असेल ते अख्खा महाराष्ट्र बघेल। पण शह देण्यास तुम्ही तयार आहात? हो, प्रशासन असू दे, शासन असू दे, कुठच्याही पक्षाचा असू दे, जो कोकणाच्या आड येतोय ज्या दिवशी स्पष्ट होईल त्या दिवशी बच्छिंद्र कांबळेंच्या भाषेत त्यांचं पुरतो वस्त्रण झालेलं पुरं कोकण बघतलं।